चला तर आज गोंदिया जिल्ह्याचं आपण पेपर विश्लेषण करूया, जो काल झालाय. ठीक आहे. चला, इथे काय विचारलंय बघा, शेजारच्या आकृतीतील चौरसांची संख्या किती. आता नेहमी लक्षात ठेवायचं तुम्हाला काय विचारलंय, चौरस विचारलाय का आयत विचारलाय. ठीक आहे. जर आयत विचारलं असेल तर काय करायचं, जसं ह्या मुलाने केलंय 1 2 3. ठीक आहे. 1 2 3 4 हे काय आहेत, तर हे कॉलम आहेत, उभे आहेत ते. ठीक आहे. आणि हे काय आहेत, तर आडवे रो आहेत. म्हणजे ह्या 1 2 3 ची काय करायची, बेरीज करायची. ही किती येणार, तर 6 येणार. आणि अशा आडव्या रोची किती बेरीज होणार बघा, 1 2 3 आणि 4 ह्यांची किती होणार बेरीज केली तर 10 होणार. म्हणजे ह्यांची बेरीज आणि ह्यांची बेरीज, ह्यांचा काय करायचा, गुणाकार करायचा, जसं त्याने केलंय. ठीक आहे. म्हणजे किती उत्तर काढलंय त्याने, 60 उत्तर काढलंय. ठीक आहे. पण बघा इथे चौरस विचारलाय, परत एकदा त्याने चुकी केलंय. तर चौरसाच्या बाबतीत काय करायचं ते बघूया. आता जर चौरसाच्या बाबतीत रो आणि कॉलम ह्या समान असतील तर, काय रो आणि कॉलम म्हणजे हे 3 आणि इथे पण 3च असतील तर, ठीक आहे, तेव्हा काय करायचं, तर एकाचा वर्ग, दोनाचा वर्ग आणि तीनाचा वर्ग. 3 दिलेत ना, 3 रो आणि 3 कॉलम, म्हणजे हा आपला नसणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे एवढंच असेल तर. ठीक आहे. हे कसल्या बाबतीत आपण बघतोय, तर चौरसाच्या बाबतीत. परत लक्ष द्या. ठीक आहे. आणि जर समजा रो आणि कॉलम ह्या समान नसतील तर, म्हणजे जर असा असेल तर 1 2 3 आणि 4, 1 आणि 2. ठीक आहे. हे कॉलम किती आहेत, तर 1 2 3 आणि 4 आणि 1 2 3 हे समान नाही आहेत ना. मग काय करायचं, तर 3 आणि 4. ठीक आहे, ह्यांचा गुणाकार अधिक हे 2 आणि 3 ह्यांचा गुणाकार. ठीक आहे. आणि 1 आणि 2 ह्यांचा गुणाकार, ह्यांची बेरीज करायची. ठीक आहे. समजलं. आणि हे मागणं सुरुवात करायची. ठीक आहे. शेवटचा जो आहे तिसरा, आणि ह्यांचा जो शेवटचा कॉलमचा शेवटचा आहे आणि रोचा शेवटचा आहे, त्याच्यापासून सुरुवात करायची. समजलं. आता करा बेरीज. काय होणार, तर 4 त्रिक 12 अधिक 3 दुनी 6 अधिक 2 म्हणजे किती होणार, 12 न 8 तर 20 होणार. याचा अर्थ आपलं उत्तर काय आलं पाहिजे, तर 20. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय विचारलं, जर साखरेच्या मूल्यात 20% वाढ होत असेल तर एका गृहिणीला तिचा साखरेचा खप किती टक्क्याने कमी करावा लागेल, ज्यामुळे तिच्या खर्चात वाढ होणार नाही. आता बघा असा सेम प्रश्न आपण घेतलेला आपला, तुम्ही नफा आणि टक्केचा व्हिडिओ नक्की बघा, त्याच्यामध्ये मी हे सगळे घेतलेले आहेत टाईप. ठीक आहे. तर त्याने काय सांगितलं आहे, तर साखरेच्या मूल्यात 20% वाढ होत आहे, 20% वाढ. ठीक आहे. म्हणजेच काय, तर जर आपली किंमत ही वाढत असेल आणि आपल्याला खर्च जर तुम्हाला समान ठेवायचा असेल, किंवा खर्च त्यांनी सांगितलं समान ठेवायचा आहे, तर वापर हा कमीच झाला पाहिजे. बरोबर आहे ना. म्हणजेच काय सूत्र वापरणार तुम्ही, इथे वाढ होत आहे बघा, पहिल्यांदा वाढ होत आहे, नंतर कमी होत आहे, म्हणजे कुठलं, तर R/100 अधिक R गुणिले 100. आर काय आपला आहे, तर 20. फक्त इथे अशा गणितामध्ये आरच दिलेला असतो. ठीक आहे. तर करा 20/120 गुणिले 100. हे 2 शून्य गेले, बेसक 12 आणि 6 एके 6, 6 एके 6, 4 6 6 36 आणि 6 आणि परत 6 6 36 म्हणजे 16.66 हे उत्तर येईल. ठीक आहे. समजलं. पण आता इथे बघा ना, जर 20% कमी सांगितलं असतं तर 20% कमी होत आहे, आणि वापर आपल्याला वाढवायला सांगितलं असतं, खर्च समान ठेवायला सांगितलं असतं, तर फक्त इथे वजा चिन्ह घ्यायचं, 100 वजा R घ्यायचं. ठीक आहे. पहिल्यांदा वाढ सांगितलंय. तर चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, हे आकडे आहेत, हे परत परत रिपीट होत आहेत. ठीक आहे. दोन नंबर जे असे आहेत ते परत परत रिपीट झालेत. तर लक्षात ठेवायचं, अशामध्ये काहीच कॅल्क्युलेशनचं नाही आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये कुठलं तरी सूत्र अप्लाय होते. तर कुठलं सूत्र अप्लाय होते, तर हा तुम्ही 783 जर ए पकडला आणि 217 बी पकडला, तर काय होणार, तर एचा क्यूब होणार. ठीक आहे. अधिक काय होणार, 217 हा बीचा काय होणार, हा घन होणार. ठीक आहे. आणि छेद काय होणार बघा, हा ए आहे, म्हणजे काय, तर एचा वर्ग, वजा हा काय आहे, तर ए, आणि हा बी आहे, म्हणजे काय, तर ए बी, अधिक काय होणार, तर बीचा वर्ग. ठीक आहे. आता तुम्हाला पुढे एचा घन अधिक बीचा घन ह्याचं सूत्र माहित पाहिजे. काय असते एचा घन अधिक बीचं घनचं सूत्र, तर ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग, असं असते. ठीक आहे. म्हणजे काय होणार बघा, ह्याच्या बदली तुम्ही हे टाकलं तर काय होणार, तर हा आणि हा कॅन्सल होणार, म्हणजे राहिला काय फक्त, तर ए अधिक बी. झालं सोपं. म्हणजे बघा 783 टाकायचे आहेत, अधिक 217 करायचे आहेत, म्हणजे तुम्हाला काय उत्तर भेटेल, तर 1000 उत्तर भेटेल. ठीक आहे. समजलं. आणि दुसरी तुम्हाला सूत्र सांगतो, ती पण लक्षात ठेवा. एचा घन वजा बीचा घन काय असतो, तर ए वजा बी, आणि कंसामध्ये काय, तर एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग. ठीक आहे. दुसरं बघा, एचा वर्ग वजा बीचा वर्ग काय असतो, तर ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी. ठीक आहे.
आणि तिसरं सूत्र काय ते पण खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. ठीक आहे, तर काय ए क्यूब अधिक बी चा घन अधिक सी चा घन वजा 3ab छेद ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक सी चा वर्ग वजा ए बी वजा बी सी आणि वजा सी ए असं छेदाला असेल तर काय होते, ए बी सी ए अधिक बी अधिक सी हे उत्तर असते तुमचं. ठीक आहे, अशा ह्याच्यामध्ये असू शकते तुम्हाला गणित. ठीक आहे, अशी गणितं बनवली जातात. ठीक आहे, ह्यासाठीच मी तुम्हाला ही सूत्र सांगितली. ही सूत्र 3 लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, एका कारच्या चाकाची त्रिज्या 1 फूट आहे. 7 चक्करमध्ये ते चाक किती अंतर कापेल. आता अंतर म्हणजे काय असणार आहे चाकासाठी, तर हा एक पूर्ण राऊंड असणार आहे. चाक असा फिरते म्हणजे इथनं सुरुवात केल्यावर इथे झाल्यावर त्याचं अंतर हे काउंट होते, असं काउंट होते अंतर. ठीक आहे, आता हेच म्हणजे काय आहे, तर हा परिघ आहे. ठीक आहे, म्हणजे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र काय असते, तर 2πr असतो किंवा 2π गुणिले त्रिज्या असते. ठीक आहे, आता त्रिज्या काय दिलाय तुम्हाला, तर 1 फूट दिलाय. तर काढूया आपण. 2π म्हणजे काय असते, तर 22/7 असतो आणि r म्हणजे काय असते, तर त्रिज्या असते. तर काय होणार, तर 22 दुने 44/7. ठीक आहे, पण त्याने काय आपल्याला सांगितलं 7 चक्करमध्ये. आता हे तर आपण एका चक्करचं काढलं, गुणिले 7 करा, हा गेला म्हणजे काय होणार उत्तर, तर 44 फूट हे तुमची ते चाक अंतर कापेल. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे बघा त्यांनी काय दिलंय, विनाचे सध्याचे वय 15 वर्ष आहे. ठीक आहे, विना आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे. कोण, तर विना आणि राहुल. ठीक आहे, किती दिलाय, तर 5:7 बरोबर आहे. आणि पुढे काय दिलंय त्यांनी, दिनेश आणि राहुलच्या सध्याच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे. कोणाचं दिलंय, तर दिनेश आणि कोण, तर राहुल. ठीक आहे, किती दिलंय, तर 5:3. तर 4 वर्षानंतर दिनेशचे वय किती असेल. आता आपल्याला बघा ह्यांच्या दोघांमध्ये कॉमन कोण आहे, तर राहुल इथे पण आहे, राहुल इथे पण आहे. तर आता आपण काय करायचं, हे गुणोत्तर आहे ना, हे एक गुणोत्तर करायचं. पहिले हे 2 गुणोत्तर आहेत त्यांचं एक करायचं. कसं करणार, तर इथे राहुलचा किती आहे, 7 आहे आणि इथे किती आहे, राहुल 3 आहे. मग आपण काय करायचं, ह्या 3ने इथे 3ने गुणायचं ह्या गुणोत्तराला आणि हे जे 7 इथे आपल्याला इथे 7 करायचं म्हणून इथे 7ने गुणायचं. ठीक आहे, आता काय होणार, तर ह्याचं विनाचं किती होणार, तर 5×3=15 आणि राहुलचं किती होणार, 7×3=21. ठीक आहे, परत दिनेशचं किती होणार, 7×5=35 आणि ह्याचं होणार 7×3=21. आता राहुलचं समान झालं गुणोत्तरात, तर समान झालं. मग आपण ठीक आहे करून घेऊया. हे विनाचं होणार, राहुलचं काय, तर 21 झालंय आणि हे किती, तर 35 होणार दिनेशचं. ठीक आहे, आता भेटलं आपल्याला तिघांचं गुणोत्तर. आता त्यांनी सांगितलंय विनाचं सध्याचं वय 15 वर्ष आहे. तर आपल्याला ऑलरेडी 15 भेटलेलं आहे इथे, म्हणजेच हे सगळं त्यांची आताची वय आहे. ठीक आहे, आणि त्याने आपल्याला विचारलं काय, तर 4 वर्षानंतर दिनेशचं वय किती असेल. आता दिनेशचं हे आताचं वय आहे 35, मग 4 वर्षानंतर किती असेल, तर अधिक 4 करा म्हणजे किती होणार, तर 39 वर्ष. ठीक आहे, समजलं. चला पुढे. इथे बघा काय सांगितलंय, 18 सेंटीमीटर लांब आणि 14 सेंटीमीटर रुंद आयताच्या अंतर्गत बनवलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. 18 सेंटीमीटर लांब दिले, हे आयत आहे. ठीक आहे, 18 सेंटीमीटर लांब आणि हा 14 सेंटीमीटर रुंद. ठीक आहे, आता वर्तुळ जे बनणार ते कसं बनणार बघा, हे असं वर्तुळ बनणार. ठीक आहे, म्हणजे हा जो पूर्ण तुमचा आहे तो काय झाला, तर वर्तुळाची व्यास झाला, व्यास. ठीक आहे, व्यास आपल्याला काय करायचं आहे, तर त्रिज्या काढायचा आहे. तर व्यास आपल्याला माहित पडला किती आहे, तर 14 आहे. त्रिज्या कशी काढणार, तर छेद 2 करा म्हणजे किती भेटणार त्रिज्या, तर 60 सेंटीमीटर. ठीक आहे, 7 सेंटीमीटर. आता त्रिज्या भेटली. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला माहिती आहे काय असते, तर πr चा वर्ग म्हणजे पाय गुणिले त्रिज्येचा वर्ग आणि पाय काय असतो, तर 22/7. त्रिज्या काय आहे, तर 7 गुणिले 7 करूया. ठीक आहे, म्हणजे हा 7 गेला, हा 7 गेला म्हणजे काय होणार उत्तर, तर 7 दुने 14 आणि 1 7 दुने 14 आणि 1 15 म्हणजे काय, तर 154 वर्ग सेंटीमीटर. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं, एक पोलीस एका चोराचा पाठलाग करत आहे आणि चोरापेक्षा 100 मीटरने मागे आहे. ठीक आहे, म्हणजे काय झालं, त्यांच्यातलं अंतर किती झालं, तर 100 मीटर. हा कोण आहे, चोर. हे कोण आहे, पोलीस. पुढे काय सांगितलं, जर पोलीस आणि चोराच्या वेगाचे गुणोत्तर 5:4 आहे. किती आहे, तर 5:4 आहे. हे कसलं गुणोत्तर दिलंय आपल्याला, तर वेगाचं. ठीक आहे, तर पकडला जाईपर्यंत चोराने किती अंतर कापले असेल. आता त्यांच्यामध्ये अंतर किती आहे, तर 100 मीटर आहे. ते पलटात कुठल्या साईडला, तर एकाच साईडने पलटात. ठीक आहे, आता आपल्याला त्यांच्यातलं अंतर माहिती आहे, वेग माहिती आहे, म्हणजे वेळ काढता येईल, तर हो काढता येईल. पण वेग हा गुणोत्तरात दिलाय, तर आपण काय करूया, वेग आहे तो ह्याचा 5x करूया आणि ह्याचा 4x करूया चोराचा. ठीक आहे, तर काढा. वेळ कशी काढतात, तर अंतर छेद वेग असते. आता अंतर किती आहे, तर 100 मीटर आहे.
पण वेग किंवा गती आपल्याला इकडे कशी घ्यायला लागणार आहे, तर सापेक्ष गती घ्यायला लागणार आहे. म्हणजे काय आहे, तर एका साईडने पळतायत म्हणून त्यांचा फरक घ्यावा लागणार आहे. काय ना, वजा 5x वजा 4x घ्यायला लागणार आहे. ठीक आहे. आणि जर एकमेकाच्या विरुद्ध दिशा पळत असेल तर काय करायचं, तर त्यांच्या वेगाची अधिक करायचं. ठीक आहे, सापेक्ष गती. ठीक आहे. हे काय होणार, तर हे हवर्स म्हणजे तास होणार. ठीक आहे. आता आपल्याला चोराचं किती अंतर आपल्याला ते काढायचं आहे. म्हणजे अंतरचं सूत्र काय असते, तर वेग गुणिले वेळ असते. वेग किती आहे, तर 100/x आहे. आणि वेग किती आहे चोराचा, तर आपण इथे घेतलाय ना 4x घेतलाय. म्हणजे काय, तर 4x म्हणजे हा x जाणार आणि अंतर किती येणार, तर 400 मीटर तो पुढे गेलेला असेल. ठीक आहे, चोर त्याला पकडे जाईल तिथपर्यंत. या उत्तर काय आलं, 400 मीटर. चला पुढे. आता इथे बघा काय विचारलंय, भिंतीवरील एका 12 तासी घड्याळामध्ये तास काटा व मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध सरळ रेषेत स्थितीत किती वेळा येणार आहे किंवा किती वेळा घडते. तर 12 तासामध्ये किती वेळा ते एकमेकाच्या विरुद्ध येतात, तर एका तासामध्ये फक्त एकदाच येतात. ठीक आहे. मग 12 तासामध्ये किती वेळा येतात, तर 11 वेळा येतात. लक्षात ठेवा, हे 11 वेळा काय येतात, तर शेवटचा जो येतो तो 12 वाजतो ना डायरेक्ट, त्याचा 12 पासून तो सुरुवात करतो. आता इथे इथे एकमेकाच्या विरुद्ध सांगितलं. ठीक आहे. आणि जर तुम्हाला फक्त हा शब्द दिला नसता तर फक्त सांगितलं असतं मिनिट काटा आणि तास काटा सरळ रेषेत किती स्थिती किती वेळा घडते असं सांगितलं असतं, तर असं सांगितलं असतं तर ह्याच्यात दुप्पट करायचं. तर का, तर एकदा ते दोघं एकमेकावर असे राहिलेले असतात. म्हणजे 12 वाजले असतील तर ते एकमेकावर असतात, किंवा मग दुसऱ्या वेळेला कधी असतात, तर ते आता 6 वाजले असतील तर ह्या 12 असेल, हा 6 असेल तर. ठीक आहे. म्हणजे असं, तर म्हणजे एका तासामध्ये ते किती वेळा होतात, तर 2 वेळा होतात असे. म्हणून किती, तर सरळ रेषेत ते किती वेळा होणार, तर 22 वेळा होणार. हे लक्षात ठेवा. आणि विचारलं समजा ते एका तासामध्ये किती वेळा भेटतात, तर 1 वेळा भेटतात. आणि विचारलं 12 तासामध्ये ते किती वेळा परत भेटतात, तर किती वेळा भेटतात, तर 11 वेळा भेटतात. आणि विचारलं ते एका तासामध्ये 90 डिग्री किती वेळा करतात, तर लक्षात ठेवा 2 वेळा करतात. आणि 12 तासामध्ये विचारलं 90 डिग्री तर 22 वेळा करतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न बनवले जाऊ शकतात. ठीक आहे, बनवले जाऊ शकतात. काय, हा बनवलेलाच आहे. ठीक आहे. चला पुढे. आता अशा प्रकारच्या गणितामध्ये बघा, अशा प्रकारच्या गणितामध्ये गुणाकार हे करत बसायचं नाही. तर पहिल्यांदा बघायचं की भाग बिग लागतोय का. भाग जर लागला तर ही संख्या, वरच्या संख्या कमी होतील, ज्या मोठ्या दिसत आहेत आपल्याला. तर कितीचा भाग लागू शकतो, तर इथे 5 आहेत, शेवटी इथे 5 आहेत आणि इथे 0 आहे, म्हणजे 5चा भाग लागतो. ठीक आहे. म्हणजे 5 × 30 आणि इथे किती लागणार आहे, तर 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, 5 × 7 = 35 आणि 5 × 9 = 45. ठीक आहे. आणि इथे किती लागणार आहे, तर 5 × 1 = 5, 5 × 20 आणि 5 × 7 = 35. ठीक आहे. अजून कितीचा लागतोय बघा, 4चा इथे लागेल, हो लागेल, का शेवटी 2 64 आहे, म्हणजे 4ला 64ला 4ने भाग जातो. इथे लागेल, तर हो इथे पण लागेल. तर लावा, 4 चोक 4 चोक 16, 4 चोक 16, 4 × 1 = 4 आणि इथे किती लागेल, 4 × 1 = 4, 4 चोक 16, 4 × 5 = 20. आता कितीचा लागतोय बघा, 3चा लागतोय का बघा, इथे लागेल बघा, 3चा इथे पण लागेल. इथे ह्यांची ॲडिशन करा तर तुम्हाला इथे पण 3चा लागेल. आणि 7 4 11 × 1 = 12 म्हणजे 3चा लागतोय. ठीक आहे. 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 9 = 27 आणि 3 त्रिक 9, 393 झाले. ठीक आहे. आणि इथे 3 चोक 12 आणि 3 9 = 27, इथे 49 झाले. आता माझ्या मताने कुठलाच भाग लागणार नाही, कारण ह्या समसंख्या झाल्या दोन्ही पण आणि इथे विषम संख्या आहेत. आता मांडणी करून घ्या. 393 गुणिले 41 वजा 49 गुणिले 145 छेद काय होणार, तर 4 दुने 8. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, परत ह्यांचा गुणाकार नाही करायचा. आता तुम्हाला करायचं आहे की 8ने ह्याला भाग जातो 40ला, तर जात नाही, पण आपण काय करायचं, पॉईंटमध्ये उत्तर नाही काढायचं, सरळ 8 पंचेचाळीस 40 करून टाकायचं. आणि इथे काय करायचं, तर 8 × 48 असतात, बरोबर. हे पॉईंटमधलं सोडून द्यायचं, पॉईंटमधल्याचा विचार नाही करायचा. ठीक आहे. आता गुणाकार करा, म्हणजे तुम्हाला आता गुणाकार करणं सोपं झालं बघा आता. तर 5 त्रिक 15, 1 5 9 = 45 1 46, 4 5 त्रिक 15 आणि 4 19, म्हणजे किती आलं, तर 1965 आलं. वजा काय होणार, तर 6 पंचन 30, 6 चोक 24 आणि 3 27 आणि 2 6 1 6 आणि 2 7 8, म्हणजे आता 1965 मधनं 870 वजा करा. किती करायचे वजा, 870. किती आले, तर 5 7 गेले, इथे 9 आणि हा 0 आणि 1, म्हणजे 1095 हे तुम्हाला भेटलं. ठीक आहे. आता 1095 म्हणजे वाढणार आहेत का, तर आपण इथे पॉईंट नाही घेतला, मी जो पण पॉईंट येणार आहे 8 पंचन 40 आणि पुढे 1 येणार, म्हणजे 8 1 8, हा 5.1. आता ह्या 0.1ने जर ह्या 393ला गुणलं असतं तर काहीतरी संख्या आली असती. किती आली असती, तर 39.3 आले असते, ते ह्याच्यामध्ये अधिक झाले असते ह्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि इथे पण काहीतरी आलं असतं ना, 8 × 48 आणि परत एक आलं असतं 8 1 8, ह्या 6.1 ह्या 0.1 ने
उरलेल्या 145ला गुणलं असतं तर काहीतरी संख्या आलीस, ती लहान आलीस, ती लहान म्हणजे किती येणार तर 14.5 येणार. ठीक आहे. तर हे 39 आणि 14 वजा केल्यावर तुम्हाला काहीतरी एक भेटली असती. बघा ना, 39 वजा 14 करा तर 5 आणि हे 2 25, म्हणजे इतकेच त्याच्यामध्ये ऍड झाले असते, 25 किंवा 26. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कोणाच्या जवळ जाताय तर ह्या 1126च्या जवळ जातात. ठीक आहे. ह्याच्यापेक्षा तुमची जास्ती जाऊच शकत नाही. ठीक आहे. हे असं अप्रॉक्सिमेशन लावायचं, कुठलाच गुणाकार करत बसायचा नाही. ठीक आहे. आता इथे बघा, इथे काय आहे तर 4 वेळा 9 आहे की 9999 आहे. मग काय करायचं तर 10,000तनं 1 वजा करायचा. सोपं आहे. आता सोपं झालं. आता ह्याने ह्याला गुणा. ठीक आहे. आणि मग एकाने ह्याला गुणा. सोपं आहे. आता किती होणार बघा, 7 2 5 1 आणि 9 आणि वरती 4 हे शून्य वाढवायचे, 1 2 3 आणि 4. आणि ह्याने जर एकाने केलं तर वजा, आणि तुम्हाला ह्याच्यामधनं 7 2 5 व 1 9 घालवायचं आहे. 7 2 5 1 आणि 9 हे फक्त वजा करायचं आहे. म्हणजे झालं सोपं. आता इथे काय होणार तर 10तनं 9 गेले 1, 9तनं 1 गेला 8, 9तनं 5 गेले 4, 9तनं 2 गेले 7, 8तनं 7 गेला 1, हा 1 5 2 आणि 7. म्हणजे किती होणार बघा, 17,481 वाले असे कुठली आहे का बघा, आहे बघा, आहे 17,481. बाकी कुठली संख्या नाही माहित. ठीक आहे, समजलं. चला आता इथे काय विचार आहे, सर्वात मोठा अपूर्णांक कुठला. आता बघा, हे दोन संख्या बघा, दोघांचे छेद आहेत ते समान आहेत. हे दोघांचे छेद बघा समान आहेत. आता ह्या दोघांचा आपण अगोदर तुलना करूया. ठीक आहे. आता ह्यांच्यामध्ये कोण मोठा असणार, दोघांचा छेद ज्यांचा समान आहे पण ज्यांचा अंश मोठा आहे तो मोठा. म्हणजे अंश कोणाचा मोठा इथे तर 222 हा मोठा आहे 217 पेक्षा. म्हणजे कोण मोठा झाला ह्यांच्यामध्ये तर हा मोठा झाला. आता ह्यांच्यामध्ये कोण मोठा होणार तर 214, अंश कोणाचा मोठा आहे तर ह्याचा मोठा आहे. आता काय करायचं, ह्या दोघांची तुलना करायची. तर करूया. 222/339 आणि 214/335. आता तुम्ही ह्यांच्यामध्ये तर फरक बघितला ना, छेद आणि ह्याच्यामध्ये ते कितीचा फरक आहे तर 16चा आहे, आणि ह्यांच्यामध्ये बघितला तर 14चा आहे. आता तर तुम्ही ह्या फरकावरनं ठरवलं तर ही संख्या मोठी होते का तर त्यांच्यातला फरक कमी आहे. ठीक आहे. अंदाजे आपण ही संख्या मोठी होते, पण तो फरक फार छोटा असणार आहे का तर 14 आणि 16 हे जवळपास सेम आहेत. ठीक आहे. पण तुम्हाला इथे असं करावंच लागेल, नाहीतर काय करायचं, नाहीतर आपली जी पद्धत आहे ती ह्यांचा गुणाकार घ्या आणि ह्यांचा गुणाकार घ्या. म्हणजे काय होणार तर 222 गुणिले 335 आणि ह्यांचा गुणाकार 214 गुणिले 239. हा तुम्हाला गुणाकार करावा लागणार. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये जी संख्या मोठी होते, म्हणजे ही जर मोठी आला, हा मोठा आला गुणाकार तर ही संख्या मोठी. ठीक आहे. पण आता बघा, मी जो तुम्हाला सांगितलं हा जो फरक आहे ह्याच्यामध्ये कोणता संख्या मोठी होते, ज्याचा लहान फरक आहे तो, म्हणजे ही संख्या तुमची मोठी होणार. करून बघा. ठीक आहे. तर चला पुढे. आता इथे विचारलंय की ह्या संख्यांचा मसावी काढा. तर आता मसावी काढण्याच्या दोन पद्धती आहेत. ठीक आहे. एक तर त्यांचे फॅक्टर घ्यायचे, म्हणजे 96चे किती येणार फॅक्टर, आणि त्यांच्यामधनं जे कॉमन आहेत ते घ्यायचे आणि त्यांचा गुणाकार करायचा. ठीक आहे. ही झाली नॉर्मल म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड. ठीक आहे. आणि आपल्याला दुसरी एक पद्धत आपण बघूया आता, ती डिव्हिजन मेथड म्हणजे भागाकार पद्धत. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय करायचं तर दोन मोठ्या संख्या उचलायच्या पहिल्यांदा. ठीक आहे. म्हणजे किती तर 2160 ने कशाला भाग द्यायचा तर 3520ला. आता सर सांगतील तुम्ही हा मोठा, आम्हाला तर 2160चा पाडाच येत नाही. तर नाही, अंदाज बघा ना तुम्ही, 2160च्या दुप्पट केलं तर ह्याच्या पुढेच जाणार आहे. 21 दुने 42 म्हणजे 4200 होणार आहे. म्हणजे काय करायचं 21 1 21, हा काय मोठा गुणाकार नाही तो इथे तुम्हाला करायला लागेल. ठीक आहे. तर 21 आणि हे 60. ठीक आहे. काय येणार तर 0, 12तून 6 गेले 6, 4तून 1 गेले 3, 3तून 2 गेला 1. आता काय करायचं पुढे तर ही जी संख्या आहे जिने भाग दिले, आपला जे भाजक आहे त्याला आपण भाग द्यायचा ह्याने. ठीक आहे, ह्या बाकीने. ठीक आहे. किती 2160. आता कितीचा भाग लागणार तर 1360, 1360च लागणार ना. त्याच्या वरती गेलं तर तुम्ही 2021च्या वरती जाते ती, कारण 13 दुने 26 असतात. म्हणजे काय बाकी उरेल तुमचे इथे, तर इथे केले तर तुम्हाला 800 भेटेल. ठीक आहे. आता हे जो भाजक आहे हा इथे आणायचा आणि ह्याला तुमचं भाजक बनवायचं. ठीक आहे. आणि 1360 तुमचं भाज्य झालं 1360. आता परत बघा, 8 दुने 16 होतात, म्हणजे 1360 पेक्षा पुढे जाणार. म्हणजे परत काय होणार तर 8 एके 8 म्हणजे 800च होणार. तर 800 ह्याच्यातनं वजा करायचे, म्हणजे तुम्हाला काय भेटेल तर 560 भेटतील. ठीक आहे. आता परत हे 800 घ्यायचे भाज्य म्हणून. ठीक आहे. हे आता परत बघा, 500च्या दुप्पट केलं तर ते 800 पेक्षा मोठं होणार. म्हणजे परत काय होणार तर 560 छेद काय होणार आता बघा तर 0 0 आणि हे 240 होणार. ठीक आहे. आता परत 240 आणि हे 560 पुढे न्यायचे, 560 म्हणजे पुढे काय होणार तर 24 दुने 48 म्हणजे 480 होतात. म्हणजे त्याच्या पुढची तिसरी नाही होणार. ठीक आहे. फक्त दुसऱ्याचा भाग लागणार. म्हणजे काय होणार तर 480. हे किती होणार तर 0 आणि हे 8. ठीक आहे. म्हणजे हे किती होणार तर 80 होणार. आता आपण इथे घेऊया. ठीक आहे. परत हे 80 आणि पुढचे किती आले तर 240. 240. ठीक आहे. म्हणजे आता पूर्ण भाग लागतोय का बघा
तर हो लागतोय. 8 त्रिक 24 म्हणजे किती आले, तर 240 हे आपली बाकी शून्य झाली. ठीक आहे. आता काय करायचं तुम्हाला, हे जे 80 आहेत 80, ह्या 80ने ह्या पुढच्या संख्येला भाग द्यायचा. कशाला, तर 528ला. असं हे तुम्हाला ह्या तिन्ही संख्येसोबत करावं लागणार आहे. पण तुमचे फॅक्टर पाडण्यापेक्षा आणि परत गुणाकार करण्यापेक्षा हे थोडं बरं वाटतंय. ठीक आहे ना, सोपं वाटतंय. तर 528 आता कितीचा भाग लागू शकतो, तर 8 सक 48, 8 साती 56. आता 56 केला तर ह्याच्या पुढे जाणार, म्हणजे 8 सक 48 म्हणजे किती, तर 480 होणार. ठीक आहे. म्हणजे तुम्ही वजाबाकी केली तर किती भेटणार तुम्हाला, तर 48. आता हे 80 घ्या पुढे, हे 80. आता परत कितीचा भाग लागणार, 48 एकच लागणार, 48 एके 48 म्हणजे पुढे पुढे काय आलं, तर ह्यांचं हे केलं तर 32 होणार. आता 32ने 48ला भाग द्या, तर 32 एके 32, त्याच्या पुढे तर काय जाणार नाही. किती येणार हे, तर 16 येणार. ठीक आहे. आता इथे घेतो मी इथे. ठीक आहे. आता हे 32 पुढे घ्या आणि 16ने जायचं आहे भाग आपल्याला. ठीक आहे. 16चा पूर्ण भाग लागतो, तर हो लागतोय. 16 दुने 32 म्हणजे काय आलं, तर बाकी शून्य आली. ठीक आहे. ह्याचा अर्थ आपली जी शेवटचा जो आपला भाजक आहे 16, ही तुमचा मसावी झाली. ठीक आहे. समजलं कसं केलं ते आपण. बघा आता तुम्हाला जी फॅक्टरायझेशन तुमचे त्यांचे फॅक्टर पाडायचे आणि त्यांचा गुणाकार घ्यायचे ती पद्धत आवडते का ही पद्धत आवडते. ह्याच्यामध्ये जास्त काही नाही बघा, एकेकाचाच फक्त भाग लागलाय, फक्त थोडंसं वाढत 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 जाते. ठीक आहे. सॉरी, आपण 16ने पुढे 96ला भाग द्यायला विसरलोय. ठीक आहे. अजून परत पुढची संख्या आहे 96, 16 आणि हे 96, पण 16ने परत 96ला पूर्ण भाग जातो. 16 सक 96 ना, म्हणजे शेवटी काय आहे ना, तर 16च उत्तर आहे तुमचं. ठीक आहे. आपण विसरलो तर. ठीक आहे. चारही संख्यांना भाग द्यायचा. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलं नाही, एका वनात काही पोपट आणि काही वाघ आहेत. जर यांचे एकूण पाय 1746 आणि डोकं 858 आहे, तर पोपटांची संख्या किती आहे. ठीक आहे. आता वाघ काय असतात, तर 4 व्हीलर असतात किंवा 4 पायी असतात. ठीक आहे. आणि पोपट काय असतात, तर 2 व्हीलर किंवा 2 पाय असतात. ठीक आहे ना. आता पाय काय दिले आहे, पाय म्हणजे काय, तर लेख किती दिले आहेत, तर 1746 टोटल दिले आहेत. ठीक आहे. आणि डोकी टोटल किती दिले आहेत, तर 858 दिले आहेत. ठीक आहे ना. 858 हे काय झाली, तर डोकी म्हणजे काय, तर हेड. ठीक आहे. आता सूत्र काय असते आपले, 4 ह्याची काढायचं, 4 पायाची जनावर काढायचं सूत्र काय असते, तर L-2H छेद 2. आता पाय किती आहेत, तर 1746 आहेत, वजा 2 आणि कौसामध्ये काय, तर डोकी 858. ठीक आहे. छेद काय, तर 2. आता 2चा डायरेक्ट भाग लागतो का बघा 1746ला, तर लागतो. तर काय होणार, तर 2 8 16, 2 7 14 आणि 2 त्रिक 6. ठीक आहे. आणि 2चा इथे भाग दिला तर हा 2 2 जाणार. ठीक आहे. आता आपलं झालं सोपं, फक्त काय करायचं आहे, 873 वजा 858 म्हणजे किती होणार, तर 15. याचा अर्थ वाघ किती आहेत, 4 पायाचे जनावर किती आहेत, तर 15 आहेत. पण त्याने आपल्याला विचारलं पोपटांची संख्या किती, तर पोपट तर 2 पायाचे असतात. तर काय करायचं, जेवढी डोकी आहे डोकी त्याच्यातनं हे 15 वजा करायचे म्हणजे किती भेटणार तुम्हाला, तर 843 भेटणार. समजलं. तर चला पुढे. आता इथे काय सांगितलं त्याने, एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांची सरासरी वय 15 वर्ष आहे. 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर सरासरी 0.2 वर्षाची वाढ होते. तर नवीन विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती. आता 40 विद्यार्थ्यांचं किती दिलंय, तर 15 वर्ष दिलंय, म्हणजे टोटल किती होणार, तर 15 चोक 60 म्हणजे किती, तर 600. आता पुढे काय त्यांनी सांगितलं, तर 10 नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतर म्हणजे ह्या 40 मध्ये 10 वाढले म्हणजे किती झाले, तर 50 झाले. बरोबर आहे ना. आता पुढे काय सांगितलं त्याच्या, तर 0.2 वर्षाची वाढ होते सरासरीमध्ये. आता 15 होते पहिले, अजून 0.2ने वाढली तर किती होणार, 15.2. आता ह्यांचा गुणाकार करा, काय होणार, हा 0 जसाच्या तसा ठेवायचा. ठीक आहे. 5ने ह्याला गुणा, 152ला गुणा, 5 दुने 10, 5 5 25 ने 1 26 आले 2, 5 1 5 आणि 2 7. आणि हा पॉईंट आहे एका घरानंतर म्हणजे किती होणार, तर 760 होणार. ठीक आहे. आता त्यांच्यातला फरक घ्या, किती होणार फरक, 760 वजा 600, तर 160 होणार. पण हे काय झालं, हे टोटल वय झालं ना, हे किती पोरांचं टोटल वय झालं, तर 10 जे नवीन आल्यात त्यांचं छेद 10 करा, म्हणजे हा शून्य गेला हा शून्य गेला, म्हणजे उत्तर काय आलं, तर 16 वर्षे. ठीक आहे. आलं उत्तर. चला. आता त्याने इथे सांगितलं, एका विद्यार्थ्याला एका संख्येला 12ने गुणायला सांगितले होते, चुकून त्याने त्या संख्येला 21ने गुणले. ह्याचे उत्तर बरोबर उत्तरापेक्षा 63ने जास्त आलं, तर त्या संख्येला गुणायची होती ती संख्या कुठली. आता ती गुणायची संख्या समजा एक्स आहे, तिला 12ने गुणायचं होतं, ऐवजी त्यांनी कितीने गुणलं, तर 21ने गुणलं. पुढे काय सांगितलं आहे, तर त्यांचा आपल्याला फरक सांगितलाय, म्हणजे परत आपल्या एक्स, परत आपल्या एक्सने 12 हे करा, एक्स गुणिले 12 सांगा, पहिल्यांदा जे सांगितलं होतं ते त्याला, आणि ह्यांची वजाबाकी करा. बरोबर काय सांगितलं आहे, तर 63 आहे. किती होणार, 21 वजा 12, तर 9 होणार, आणि हे 9 एक्स होणार. ठीक आहे. 63 आणि एक्स बरोबर काय होणार, तर 9 7 63 म्हणजे एक्स बरोबर काय, तर 7. आता इथे बघा काय सांगितलं, एक सायकल 2850 रुपयाला विकल्यावर, म्हणजे ही किंमत किती काय आहे आपली, तर विक्री किंमत आहे. ठीक आहे.
एका दुकानदाराला 14% नफा होतो. ठीक आहे, दुकानदाराला सायकल किती रुपयाला विकावी म्हणजे त्याला 8% नफा होईल. आता आपल्याला विक्री किंमत आणि नफ्याची टक्केवारी दिलेली आहे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यावरून आपण काय काढायची, तर पहिल्यांदा खरेदी किंमत काढायची. ठीक आहे, आता खरेदी किंमत कशी काढतात, तर विक्री किंमत किती आहे 2850 गुणिले काय करायचं, तर 100 छेद काय असते 100 अधिक आर किंवा 100 वजा आर. जर नफा होत असेल तर अधिक आणि हे तोटा होत असेल तर वजा. आता इथे आपल्याला नफा होतो म्हणजे काय 100 अधिक आर म्हणजे किती होणार, तर 114 होणार. ठीक आहे, आता कितीचा भाग लागतो, तर बघा ह्यांची 8 5 13 आणि 2 15 आणि 4 1 5 आणि 6 यांची बेरीज करून बघितलं तर त्याला 3ने भाग जातो आपला. ठीक आहे, म्हणजे 3ची विभाज्यता सिद्ध होते, म्हणजे 3ने भाग द्या पहिल्यांदा. तर 3 त्रिक 9 आणि 3 8 24, 3 9 27 आणि 3 5 15 आणि 0. पुढे कितीचा भाग लागतो, तर बघा 19 दुने 38 असतात आणि इथे लागतो का बघा 19चा, तर लागतो 19 5 95 असतात. मग द्या भाग 19 दुने 38, 19 5 95 हे 0. परत लागतोय का बघा 2 1 2 बे इथे किती लागणार, तर 25चा लागणार. म्हणजे काय आलं उत्तर तुमचं, हे 25 आणि 2 0. ठीक आहे, तर ही काय झाली, ही तुमची खरेदी किंमत झाली. ठीक आहे, आता तुम्हाला त्याने सांगितलं आहे की ही सायकल कितीला विकावी. आता विक्री किंमत काढायला सांगितलंय, तर विक्री किंमत कशी काढायची, तर खरेदी किंमत म्हणजे किती, तर 2500 गुणिले काय करायचं, तर आपल्याला सांगितलं त्याने 8% नफा झाला पाहिजे. 8% नफा झाला पाहिजे म्हणजे काय, तर ही किंमत तुम्हाला 8%ने वाढवायची आहे. वाढवायची याचा अर्थ काय असते, तर 100 अधिक आर छेद 100 असं असते ना सूत्र. म्हणजे काय, तर 108 छेद 100. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता 25ने 108ला भाग गुणाकार करा, तर गुणाकार केला तर तुम्हाला काय भेटेल, तर 2700 भेटेल. ठीक आहे, करून बघा. ठीक आहे, चला आता मागे बघितल्याप्रमाणे बघा हे इथे पण सेम तसंच आहे. इथे पण तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा भागात देऊन टाकायचं, कारण हे वरच्यांचे गुणाकार करत बसायचं नाही. इथे लागतो बघा, इथे 75 आहे, इथे 25 आहे, म्हणजे 25चा भाग लागतो. 25 1 25, 25 त्रिक 75 आणि इथे 1. ठीक आहे, आता पुढे हा 5 आहे, 5ने ह्याला पण भाग जाईल आणि ह्याला पण भाग जाईल. मग द्या भाग 5 1 5, 5 1 5 आणि हे 3 5 7 35 आणि 2 5 5 25. इथे किती लागेल, तर 5 8 40 आणि परत 5 8 40. आता झालं सोपं, तर 3ने फक्त तुम्हाला 175ला गुणायचं आहे, तर करा गुणाकार. 5 त्रिक 15, 1 7 त्रिक 21 1 22 आणि 2 3 2 3 1 3 2 5 म्हणजे 525 आला आणि हे किती होणार, फक्त 888 होणार. ठीक आहे, झालं सोपं गणित. ह्याचं तुमचं बेरीज केली तुम्हाला काय भेटणार, तर 613 आहे उत्तर, तर आहे. गुणाकार कधीच करत बसायचा नाही. ठीक आहे, चला पुढे. आता इथे बघा काय सांगितलंय, जर 7 बायका 7 झाडूंनी 7 मजले 7 तासात स्वच्छ करतात, तर 3 बायका 3 झाडूंनी 3 मजले किती तासात स्वच्छ करतील. आता अशा गणितामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, ते आपल्या मजुराचं गणित तुम्हाला आठवते, ते प्रत्येक परीक्षेत येते ते. तर ह्याच्यामध्ये काय असते, तर व्यक्ती बरोबर आहे गुणिले दिवस किंवा वेळ. ठीक आहे, छेद काय असते, तर काम असते. ठीक आहे, आता व्यक्ती किती आहेत, तर 7 बायका आहेत. आता 7 झाडू म्हणजे त्यांच्याकडे त्यांची कॅपॅसिटी किती वाढली, परत 7ने वाढली. ठीक आहे, म्हणजे ते पण गुणाकारांमध्ये जाणार. ठीक आहे, आणि दिवस किंवा टाइम किती आहे, तर 7 तास आहेत. ठीक आहे, छेद काय आहे, तर काम आहे. काम काय आहे, तर 7 मजले झाडायचं, हे काम आहे, हे छेदाला घ्यायचं. ठीक आहे, बरोबर काय, तर 3 बायका 3 झाडूने 3 मजले, 3 बायका झाल्या, ह्या व्यक्ती झाल्या. हे काय होणार, तर 3 झाडू ही त्यांची कॅपॅसिटी आणि टाइम काय ते आपल्याला काढायला सांगितलं. ठीक आहे, आणि छेद काय, तर काम किती आहे, तर 3 मजल्यांचं काम आहे. झालं सोपं. आता हे 7 7 घालवा, हे 3 3 जातील, म्हणजे काय होणार, 7 7 49 आणि हे किती होणार, तर 3 टी होणार. म्हणजेच टी बरोबर काय होणार, तर 3 1 3 1 आला ना, 3 6 18 आणि 19 म्हणजे किती, तर 1/3 म्हणजे 16 1/3 तास हे लागणार. ठीक आहे उत्तर, तर आहे. समजलं कसं करायचं. आता ह्या गणितामध्ये बघा, आता तुम्हाला ह्याच्या गणितामध्ये वर्गमूळ माहित पाहिजे. ठीक आहे, हा कसला वर्गमूळ आहे, 196, तर हे 14च आहे. ठीक आहे, पण आता इथे वर्गमूळ 4 हे आहेत आकडे. ठीक आहे, पॉईंट नंतर म्हणजेच काय, तर वर्गमूळच्या बाहेर आल्यावर किती किती पॉईंट नंतर पॉईंट द्यायचा आपण, तर 2 ह्याच्या नंतर द्यायचं. ठीक आहे, हा कसला आहे, तर 14चा आहे. 2 ह्याच्या नंतर पॉईंट द्यायचा म्हणजे इथे येणार पॉईंट. ठीक आहे, म्हणजे 0.14 येणार त्याचं. ठीक आहे, आता काय आहे, तर 1.6 आहे. इथे किती आहे, 0.9 आहे. मग 16ने 9ला गुणा किती होणार, 16 9 144 येणार. ठीक आहे, पण आता पॉईंट किती घरानंतर द्यायचा, तर हा इथे एका घरानंतर आहे, इथे एका घरानंतर, यांचा गुणाकार आहे म्हणून काय, तर 1.44 होणार. ठीक आहे, हे कशामध्ये आहे, तर वर्गमुळामध्ये. छेद काय आहे, तर 25 16. हा कसला आहे, तर 5चा आहे. हा कसला आहे, तर 4चा आहे. ते दोनाला पण बाहेर काढा, 5/4. आता इथे काय होणार, तर हे 2 घरानंतर आहे. वर्गमुळाच्या बाहेर आल्यावर किती घरानंतर होणार, तर एका घरानंतर होणार. म्हणजे काय होणार, तर 0.14 अधिक हा 12चा आहे ना, हा एका घरानंतर होणार. म्हणजे काय, तर 1.2. छेद काय होणार, तर 5/4 आहे. तर 4 वरती जाऊन द्या, हा 4 इथे गेला आणि हा 5. आता इथे काय होणार, तर 12 चोक 48 म्हणजे
4.8 छेद काय तर 5 अधिक काय आहे तर 0.14. पुढे कितीचा भाग लागतो तर 5चा लावायला. तर 5 नवा 45 आणि पुढे काय लागणार 5 आणि 3 5 30 म्हणजे काय होणार तर 0.96 होणार. ठीक आहे ना, कमी होणार ना 5 4.8 तुम्ही 5मध्ये भागतात म्हणजे काय होणार तर 0.96 होणार अधिक काय तर 0.14. आता करा बेरीज. काय होणार बेरीज 9 6 ने 4 10 हा 1 हे 10 हे 11 म्हणजे हा परत 1 आणि हा 1 म्हणजे काय हे 110 होणार. आता पॉईंट किती घरानंतर द्यायचा तर 2 घरानंतर द्यायचा म्हणजे कुठे तर इकडे म्हणजे काय होणार तर 1.10 किंवा 1.1 उत्तर आहे. ठीक आहे, हे आहे उत्तर आहे. चला आता त्याने इथे काय सांगितलं एका टाकीचा 3/5 भाग हा 10 मिनिटात भरतो तर उरलेला भाग भरायला किती वेळ लागेल. आता 3/5 भाग झाला म्हणजे बरोबर आहे एक भाग आहे त्याच्यातला 3/5 भाग हा भरून झाला म्हणजे किती राहिला भाग तर 5 × 5 + 3 किती तर 2/5 हा भाग बाकी राहिला. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं 3/5 हा भाग किती मिनिटात जातो तर 10 मिनिटात भरतो म्हणजे एक भाग किती मिनिटात भरणार तर 10/3/5 म्हणजे काय तर हा 5 वरती गेल्यावर काय होणार तर 50/3. ठीक आहे, आता एक भाग 50/3 मिनिटात भरतो तर 2/5 तर 2/5 भाग भरायला किती वेळ लागेल तर करा इकडे 2/5 ने गुणायला म्हणजे तुम्हाला समजेल एका भागाला एवढा वेळ लागतो 2/5 भागाला एवढा वेळ लागेल. ठीक आहे, तर करा गुणाकार. काय होणार तर 5 10 50 10 दुने 20 म्हणजे काय तर 20/3. आता द्या भाग 3 × 18 म्हणजे हे 6 पूर्ण मिनिट राहणार. ठीक आहे, आणि वरचे 2/3. आता 6 मिनिट तुम्हाला इथे डायरेक्ट दिलेलं आहे. ठीक आहे, पण 6 मिनिट आणि समजा सगळं हे 6 मिनिटाचं दिलं असतं तर इथे पण 6 मिनिट दिलं असतं इथे पण 6 दिले असते इथे पण 6 दिले असते तर म्हणजे 2/3 म्हणजे काय तर एका मिनिटात किती सेकंद असतात तर 60 सेकंद असतात. त्याने आपला काय दिलाय तर 40 सेकंद आहेत ना इथे 40 म्हणजे 40 म्हणजे हे गेले म्हणजे काय 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6 म्हणून हे 2/3. ठीक आहे, समजलं. चला पुढे आता इथे सांगितलंय ए चे 15% बरोबर बी चे 20% आहे तर एस बी किती. आता अशा गणितामध्ये तिकडे बरोबर आहे तिथे पहिल्यांदा तर तुम्ही हे काढून टाकायचं कारण इथे काय होणार शेवटी ते छेद 100 होणार इथे पण छेद 100 होणार ते परत एकमेकाला कट होणार. ठीक आहे, आणि काय करायचं ही ए ची जी व्हॅल्यू आहे ही त्याच्या अपोजिटच्या म्हणजे बरोबरच्या साईडची जी असेल ती किंमत असणार ए ची. ठीक आहे, म्हणजे काय होणार आणि बी ची ह्याच्या अपोजिटच्या म्हणजे बी ची व्हॅल्यू काय होणार तर 15 होणार. ते बघा कसं होणार ए गुणिले 15 होणार म्हणजे ह्या साईडला बी गुणिले 20 होणार हा ए ह्याच्या छेदाला जाणार म्हणजे काय होणार ए छेद बी आणि 15 ह्याच्या छेदाला जाणार म्हणजे 20/15. समजलं ना, म्हणजे ए च्या विरुद्ध दिशेची असेल ती त्याची किंमत आणि बी ची विरुद्ध दिशेची असेल ती त्याची किंमत. आता द्या भाग 5 त्रिक 15 5 चोक 20 म्हणजे काय होणार तर 4/3 हे होणार एचं गुणोत्तर. ठीक आहे, 3/4 नाही 4/3. ठीक आहे, आता इथे बघा इथे काय करायचं आहे 999 1/7 म्हणजे काय असते 999 1/7 म्हणजे काय असते तर 999 अधिक 1/7 असं असते. ठीक आहे, म्हणजे इथे काय होणार बघा इथे प्रत्येकांच्या इथे बेरीजचं चिन्ह लागणार 999 अधिक 999 इथे पण अधिकचं लागणार. ठीक आहे, म्हणजेच काय तर 999 किती वेळा आहेत 1 2 3 4 5 6 म्हणजे काय होणार तर 999 गुणिले 6. ठीक आहे, आणि काय होणार तर बेरीजचं होणार ना ह्यांची 1/7 पुढे काय राहिलं 1/7 अधिक 2/7 अधिक पुढे 3/7 अधिक 4/7 अधिक 5/7 आणि अधिक 6/7. ठीक आहे, आता ह्यांचा तर बेस समान आहे म्हणजे काय होणार तिथे 7 होणार आणि ह्यांची बेरीज होणार वरच्यांची बेरीज कशी होणार तर वरती नॅचरल किंवा नैसर्गिक संख्या आहेत म्हणजे काय 1 ते 6 पर्यंत आहेत ना 1 ते 6 मग 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज काय असते तर n/2 अधिक पहिली संख्या आणि दुसरी शेवटची संख्या. ठीक आहे, पहिली संख्या काय होणार 1 आणि शेवटची संख्या काय होणार तर 6 ह्यांची बेरीज. इथे n काय आहे तर किती टर्म आहेत 1 2 3 4 म्हणजे 6 टर्म आहेत इथे 6 येणार म्हणजे 2 त्रिक 6 आणि 6 अधिक 1 7 7 त्रिक 21 म्हणजे ह्यांची बेरीज काय होणार वरती तर 21 येणार आणि अधिक ही काय होणार 999 गुणिले 6 999 गुणिले 6 बरोबर. आता इथे देणार 7 त्रिक 21. ठीक आहे, आता तुम्हाला 999 गुणिले 6 करायचा तो कसा करायचा तर 1000 वजा 1 असते 999 त्याला 6 ने गुणा म्हणजेच काय होणार तर 6000 होणार. ठीक आहे, हे आणि 6 1 6 यांच्यातनं हे वजा करा म्हणजे इथे काय होणार 10 वजा 6 किती 4 आणि हे 9 तसेच्या तसे 9 तसेच्या तसे आणि हे 5 म्हणजे 5994 येणार. ठीक आहे, अधिक हे 3 म्हणजे किती होणार तर 5997. ठीक आहे का बघा उत्तर तर हे बघा आहे. समजलं कसं करायचं. आता हे पण गणित बघा हे तर अधिक वजा बाकीचं सिंपल गणित आहे फक्त काय करायचं बघा 0.75 आहे ना म्हणजे काय करायचं तर तुम्ही 3/4 पण घेऊ शकतात किंवा मग
75/100 करा, हे पॉईंट घालवा, ठीक आहे. म्हणजे काय 25 त्रिक 75, 25 चौक 100 म्हणजे 304च येणार, ठीक आहे. आणि 4ने ह्याला गुणा, 4 9 36 आणि 4 1 4 म्हणजे काय होणार 91 गुणिले 3 होणार. म्हणजेच काय तर 3 1 3 9 त्रिक 27 म्हणजे 273 होणार, अधिक 4895 होणार, वजा हे 49 होणार. आता तर सोपं झालं, तर करा वजा बाकी, हे तुम्हाला उत्तर भेटेल. आता इथे विचार 70 पेक्षा लहान मूळ संख्या एकूण किती आहे, ठीक आहे. आता इथे व्यवस्थित लक्षात द्या. तर 1 ते 20 मध्ये किती मूळ संख्या असतात, तर 1 ते 20 मध्ये किती असतात 8 असतात. 1 ते 25 मध्ये किती असतात 9 असतात. 1 ते 50 मध्ये किती असतात 15 असतात. 1 ते 100 मध्ये किती असतात तर 25 असतात. 1 ते 500 मध्ये किती असतात तर 95 असतात. आणि 1 ते 1000 मध्ये किती असतात तर 168 असतात, ठीक आहे. आता हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. का तर असं कधी गणित विचारलं की 70 पेक्षा किती, परत 80 पेक्षा किती किंवा 200 पेक्षा लहान किती, अशा जर विचारलं तर तुम्हाला ते सोपं जाईल, ठीक आहे. आता 1 ते 50 पर्यंत किती असतात तर 15 असतात, ठीक आहे. आता तुम्हाला पुढे काय करायचं आहे तर फक्त काय करायचे आहेत 51 ते 70 मधल्या काढायच्या आहेत. आता मूळ संख्या काय असतात, मूळ संख्या नेहमी विषम असतात. दोन सोडून सगळ्या मूळ संख्या ह्या विषम असतात, ठीक आहे. म्हणजे आता विषम संख्या कुठल्या 50 नंतर तर 51 येणार, 53 येणार, 55 येणार, 57 येणार, 59 येणार, 61 येणार, 63 येणार, 65 येणार, 67 येणार आणि 69 येणार, ठीक आहे. 70 पर्यंत सांगितलं ना, 70 पेक्षा लहान. आता ह्या टोटल 10 विषम संख्या झाल्या, ठीक आहे. आता ह्याच्यामधल्या मूळ संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. तर सगळ्यात आधी लक्ष द्या, 2 4 आणि 8 म्हणजे ह्या जे समसंख्या आहेत ह्यांचा कोणालाच ह्या विषम संख्येला भाग जाणार नाही, म्हणजे ह्यांची विभाज्यता पकडायचीच नाही, ठीक आहे. विभाज्यता कुठली घ्यायची तर 3 आणि 7 ची घ्यायची, ठीक आहे. आता ह्या अंकाची बेरीज 5 अधिक 1 केल्यावर किती होणार तर 6 होणार. म्हणजे काय तर 6ला 3ने भाग जातो, याचा अर्थ काय ते विभाज्यता सिद्ध होते 3ची, म्हणजे 3ने पूर्ण संख्येला भाग जातो, म्हणजे ही मूळ संख्या असूच शकत नाही, ठीक आहे. तसंच बघा आता पुढे 7 5 किती होतात तर 12 होतात, म्हणजे ही पण मूळ संख्या असू शकत नाही. 6 आणि 3 किती होतात 9 होतात, म्हणजे हिला पण 3ने भाग जातो, म्हणजे ही पण असू शकत नाही. आणि 6 आणि 9 किती होतात तर हिला पण 3ने भाग जातो, म्हणजे ही पण मूळ संख्या असू शकत नाही, ठीक आहे. आता दुसरं एक लक्षात ठेवा, ज्याच्या मागे 5 लागतो ती कधीच मूळ संख्या असू शकत नाही, ठीक आहे. म्हणजे इथे काय आहे तर 55 आहेत आणि इथे काय आहे तर 65 आहे, हे पण गेले. आता राहिल्या किती तर फक्त 4, 53, 59, 61 आणि 67. आता ह्यांना 7ने भाग जातोय का बघा कोणाला तर 7ने कोणालाच भाग जात नाही, ठीक आहे. आता एक शेवटची स्टेप करायची, काय तर 6ने जर ह्या संख्यांना भागल्यावर तर बाकी 1 किंवा 5 राहत असेल तर ती मूळ संख्या आहे, ठीक आहे. तर द्या भाग 6ने याला, 6 8 48 आणि बाकी किती राहते वरती तर 5 राहतात, म्हणजे आहे ही मूळ संख्या. ह्याचे काय होणार तर 6 9 54, 54 अधिक 5 59 म्हणजे 5 राहतात, म्हणजे काय तर ही पण मूळ संख्या आहे. आता 61 घ्या, 6ने 61ला द्या, 6 10 60 वरती किती बाकी राहते 1 राहते, म्हणजे इथे पण मूळ संख्या आहे, ठीक आहे. पुढची काय राहिली तर 67, काय होतात तर 11 66 असतात, म्हणजे वरती किती राहणार बाकी तर 1 राहणार, म्हणजे ही पण मूळ संख्या आहे. म्हणून हे लक्षात ठेवा, 6ने जर भाग दिला 5 पेक्षा मोठ्या ज्या मूळ संख्या आहेत त्याला 6ने भाग दिला तर 1 किंवा 5 ही बाकी राहिली पाहिजे. याचा अर्थ ह्या 4 मूळ संख्या आहेत, म्हणजे काय होणार तर 15 अधिक 4 किती तर 19, ठीक आहे. समजलं, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे. आता इथे सांगितलंय प्रश्नचिन्हाचा 52%, म्हणजे काय तर चा 52% घेऊ, म्हणजे काय चा म्हणजे काय तर गुणिले, म्हणजे 52% म्हणजे काय तर 100 बरोबर काय तर 182. आता डायरेक्ट 13चा भाग लागतो, 13 चौकी 52 आणि इथे लागतो 14, म्हणजे 13 आणि इथे तर 13 1 13 आणि 13 चौकी 52, ठीक आहे. पुढे लागतो 2 2 4 2 7 14, हे 100 तिकडे गेले, म्हणजे काय तर 700 आणि हा 2 खालती आला छेद 2, म्हणजेच काय तर 350, ठीक आहे. समजलं, चला पुढे. आता इथे बघा, संपतचा चेहरा शीर्षासन अवस्थेत आग्नेयेकडे होता, तर त्याचा उजवा हात कुठल्या दिशेला असेल. आता ह्या दिशा पहिले आखून घ्या, तर तुम्हाला दिशा माहित पाहिजे. ही आहे उत्तर, ही आहे दक्षिण, ही आहे पूर्व, ही आहे पश्चिम, ही आहे आग्नेय, ही आहे ईशान्य, ही आहे वायव्य आणि ही आहे नैऋत्य, ठीक आहे. आता सांगितलं त्यांनी शीर्षासन अवस्थेत. शीर्षासन म्हणजे काय, त्याचा माणूस असा उभा असेल, उभा, तर त्याचा उजवा हात कुठला आला हा आला आणि डावा हात कुठला आला हा आला. पण माणूस जर आडवा झाला, आडवा म्हणजे असा झाला, तर त्याचा उजवा हात कुठे गेला तर ह्या साईडला गेला आणि डाव्या हात कुठे गेला तर ह्या साईडला गेला, म्हणजे उलटे होतात, ठीक आहे. आता तो उभा असता आणि तो आग्नेयेकडे बघत असता, तर त्याच्या उजवीला कुठली आली असती बाजू तर ही दक्षिण आली असती किंवा नैऋत्य आली असती, ठीक आहे. आता तो शीर्षासनात आहे, म्हणजे त्याची उजवी साईड कुठली येणार तर ही येणार, ठीक आहे. आता ह्याच्या उजव्या साईडला कुठल्या दिशा आहेत, पूर्व आहे आणि ईशान्य आहे, ठीक आहे. आणि आपल्याला कुठले दिले आहेत तर पूर्व दिली नाही, म्हणजे काय तर ईशान्य, म्हणजे काय तर ईशान्य हे उत्तर. समजलं, चला पुढे.
आता हे सोपं आहे बघा. आज मंगळवार आहे, आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस असेल? म्हणजे काय करायचं, आठवड्याने भागायचं काय तिला 62 ला, तर काय बाकी राहणार, तर 7 8 56, म्हणजे काय, तर 6 बाकी राहिली. आता तुम्हाला मंगळवारच्या पुढे 6 दिवस जायचं आहे, म्हणजे काय, तर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, म्हणजे कोणता वार असेल, तर सोमवार असेल. समजलं? चला पुढे. आता इथे गणिताकडे बघूनच तुम्हाला समजलं पाहिजे. हा काय आहे 125, तर 5चा घन आहे. ठीक आहे. 512 कसला असतो घन, तर 8चा घन 512 असतो. ठीक आहे. हा एक 1331 कितीचा असतो, तर 11चा असतो. म्हणजे कितीने वाढ होत चाललाय, तर अधिक 3ने होत चाललाय ना. तर वरती पण तशीच होत असणार. ई नंतर किती किती घराने 3 एच येतो, तर FGH म्हणजे तिसरा येतो. आता एच नंतर तिसऱ्या घरानंतर कुठला येणार, तर IJK, म्हणजे काय होणार होतं तुमचं, तर के. समजलं? चला पुढे. आता इथे काय सांगितलं, जर डॉक्टरांनी 8 गोळ्या 30 मिनिटाला 1 गोळी याप्रमाणे घेण्यास सांगितल्या, तर 8 गोळी संपवण्यासाठी एकूण किती वेळ लागेल? आता त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, 1 गोळी किती मिनिटाला, तर 30 मिनिटाला. ठीक आहे. पण आपण पहिली गोळी तर घेणार आणि त्याच्यानंतर अर्धा तासानंतर 1 गोळी घेणार, म्हणजे राहिल्या किती गोळ्या, तर 7 गोळ्या राहिल्या. म्हणजे 7 गोळ्या संपवायला किती वेळ लागणार, तर 30 गुणिले 7 म्हणजे किती, तर 7 त्रिक 21, म्हणजे 210 मिनिट लागणार. समजलं? चला पुढे. आता हे बघा, एका क्रिकेट स्पर्धेसाठी वेगवेगळे 18 संघ आलेले आहेत. प्रत्येक संघाने दुसऱ्या संघाशी सामना खेळायचा, तर एकूण सामने किती होते? आता असा बघा, हा प्रश्न, तो मजुराचा प्रश्न, हा रिपीट होतच आहे. ठीक आहे. तर काय करायचं, त्याच्यामध्ये काय सूत्र असते, तर एन, आणि एन कंसात n वजा 1/2. एन काय आहे, तर तुम्हाला जे संघ किंवा जे काय दिलं असेल ते. ठीक आहे. म्हणजे किती, तर 18, आणि 18 वजा 1 किती, तर 17. छेद काय, तर 2, 2 9 18, आणि 17 9 53, म्हणजे किती, तर 153 हे तुमचं उत्तर. समजलं? चला. आता बघा, हे पॉईंटमध्ये जरी असलं तरी जवळजवळचे अंक आहेत. 19 20 22 23, म्हणजे काय होणार, ते अधिक किंवा वजाबाकी. ठीक आहे. मग इथे केला तुम्ही फरक, तर किती भेटणार तुम्हाला, तर 1.25. ठीक आहे. इथे केलं तर किती भेटणार बघा, तर 1.5. इथे केलं तर किती भेटणार, 1.75. म्हणजे पुढे किती भेटला पाहिजे तुम्हाला, तर 2चा भेटला पाहिजे. मग 23.75 अधिक 2 किती, तर 25.75. समजलं? चला. आता इथे बघा काय सांगितलंय, 6 व्यक्ती केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसले आहेत. म्हणजे काय, एक ह्या झाल्या 6 व्यक्ती. ठीक आहे. कुठे बघतात, तर मध्ये बघतात. ठीक आहे. आता का पुढे काय सांगितलं, सीच्या डावीकडे बी असून सीच्या डावीकडे बी आहे, त्याच्या समोर ई आहे. म्हणजे काय, तर बीच्या समोर कोण आहे, तर ई आहे, आणि एच्या उजवीकडे ई आहे. तर आता हा ए जर असेल, तर ह्याच्या उजवीकडे कोण झाला, ई झाला. आणि एच्या समोर कोण सांगितलंय, तर एफ आहे, आणि ई आणि एफ मध्ये कोण आहे, तर डी आहे. डी इथे आला. ठीक आहे. तर विचारलं डी समोर कोण आहे, म्हणजे कोण आहे डी समोर, तर सी आहे. समजलं? सोपं आहे. चला. आता इथे बघा काय विचारलंय, एका प्रश्नपत्रिकेत 50 प्रश्न विचारले होते. बरोबर गुणासाठी 4 गुण मिळतात, आणि उत्तर चुकल्यास 2 गुण कमी होतात. जर रामूने सगळे प्रश्न सोडवले आणि त्याला 92 गुण मिळाले, तर त्याला किती प्रश्न बरोबर सोडवले? आता आपण काय करायचं, जे बरोबर प्रश्न सोडवलेत ना, बरोबर त्यांनी, त्याला आपण एक्स मानू. ठीक आहे. आणि चुकीचे जे प्रश्न सोडवले, चुकीचे, त्याला काय म्हणायचं, तर 50 वजा एक्स. म्हणजे हे 50 टोटल प्रश्न आहे, त्याच्यातनं एक्स वजा करा. हे झाले तुमचे प्रश्न. ठीक आहे. आता गुणाचं काय सांगितलं त्याने, गुणाचं, तर बरोबरसाठी 4 गुण मिळतात. मग म्हणजे काय होणार, तर 4 गुणिले एक्स, आणि चुकीच्या ह्याच्यासाठी 2 गुण होतात, कमी होतात. ठीक आहे. म्हणजे 2 गुणिले 50 वजा एक्स. आता आपल्याला त्याचे बरोबर गुण भेटले आणि चुकीचे गुण भेटले, आणि त्याच्यातला आपल्याला फरक आपल्याला माहिती आहे की त्याला 92 गुण भेटलेत. बरोबर आहे. म्हणजे बरोबर गुण वजा चुकीचे गुण, बरोबर काय, तर 92. म्हणजे 4x वजा 2 कंसामध्ये 50 वजा एक्स, बरोबर काय, तर 92. म्हणजेच काय, तर 4x वजा 50 दुने 100 वजा वजा अधिक होणार, म्हणजे 2x, बरोबर काय, तर 92. म्हणजेच काय, तर 4 अधिक 2 किती, 6x, आणि 100 ह्या साईडला जाऊन त्याच्यामध्ये अधिक होणार, म्हणजे किती, तर 192. आता 6चा भाग द्या, बरोबर काय होणार, तर 6 त्रिक 18, 1 6 दुने 32, म्हणजे काय होणार, x बरोबर तर 32 होणार. ठीक आहे. त्याने सांगितलं किती प्रश्न बरोबर सोडवले, मग आपल्याला तेच काढायचं आहे, बरोबर प्रश्न किती सोडवले, म्हणजे काय, तर 32. ठीक आहे. समजलं? चला. आता इथे बघा काय सांगितलं, एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीच्या क्रमांक एवढी फुलं टाकली. देवाला 21 फुलं वाहिली, तरी सुद्धा त्याच्याकडे 5 फुलं शिल्लक राहिली. जर मंदिराला 50 पायऱ्या असतील, तर त्या व्यक्तीजवळ किती फुलं होती? आता त्यांनी प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 टाकली, परत दुसऱ्या पायरीवर 2 टाकल्या, परत तिसऱ्या पायरीवर 3 टाकलं. असं त्याने कितपर्यंत केलं, तर 50 पर्यंत केलं. म्हणजेच काय, तर नैसर्गिक संख्या आहे, त्यांची बेरीज आहे. तर कशी करतात बेरीज नैसर्गिक संख्यांची, तर n/2 अधिक काय, तर पहिला, म्हणजे काय, तर पहिली 1, आणि शेवटची पायरी, शेवटची काय, तर 50, म्हणजे काय, अधिक 50. आता n काय येणार, तर टोटल किती पायरी आहेत, त्या पण किती आहेत, तर 50 आहेत. तर काय होणार, तर हे 25 होणार.
म्हणजे काय तर 25 अधिक हे किती होणार तर 51 होणार. म्हणजे यांचा गुणाकार वेळेला तुम्हाला भेटणार 1275. ठीक आहे. अधिक काय तर त्यांनी ही 21 व्हायल्यात ती पण ह्याच्यामध्ये अधिक करा. आणि अधिक काय करायचं हे 5 शिल्लक राहिल्यात ती हे पण तुम्ही ॲडिशन करा. म्हणजे तुम्हाला उत्तर भेटेल 1301. तुम्ही हे बेरीज करून बघा 1301 भेटेल. ठीक आहे. म्हणजे टोटल त्याच्याकडे किती फुलं होती 1301. चला पुढे. इथे सांगितलं एक महिला 12 सेकंदात एक पोळी लाटते तर महिला अर्धा तासात किती पोळ्या लाटेल. आता 12 सेकंदात एक पोळी तर 60 सेकंदात किती तर 12 पंचन 60 असतात म्हणजे किती तर 5 पोळ्या. 60 सेकंद म्हणजे काय तर 1 मिनिट. ठीक आहे. म्हणजेच अर्धा तास म्हणजे 30 मिनिटात किती तर 30 गुणिले 5 म्हणजेच काय तर 150. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय विचार जर आरशात एक घड्याळ 4:24 अशी वेळ दाखवते तर प्रत्यक्ष भिंतीवर किती वेळ दाखवेल. तर अशा प्रॉब्लेममध्ये काय करायचं तर 11 तास म्हणजे 11:60 घ्यायची. त्याच्यातनं काय करायचं वजा तर 4:24 वजा करायची. म्हणजे तुम्हाला काय भेटेल इथे तर 36 आणि इथे किती भेटेल तर 7. म्हणजेच काय उत्तर येईल तर 7:36. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता हे सोपं आहे बघा. एक हार घुमण्यास 75 फुलं लागतात. 1350 फुलांचे किती हार होतील म्हणजे 75ने भागा तुम्हाला भेटेल 18. चला तर अशा प्रकारे आपण गोंदिया विभाग समाप्त केलाय. ठीक आहे. दुसरा विभाग लवकरच आपण टाकू. त्यापूर्वी शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज 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 सबस्क्राईब करा. कारण 90% विद्यार्थी हे बघत आहेत पण कोणीच सबस्क्राईब करत नाही आहेत. प्लीज आपल्या चॅनलला तुमच्या सपोर्टची भरपूर गरज आहे. ठीक आहे. चला थँक्यू.